खोबऱ्याची पचडी. खोबऱ्याची पचडी. लागणारं साहित्य सांगा. ओलं खोबरं, चिंचेचा खोड, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, उडद डाळ, गूळ, जिरं, चणे डाळ, राई, मेथी, हिंग, मीठ. बघा आता तुमच्या दोन्ही पदार्थांमध्ये चिंचेचा कोळ कॉमन आहे, कॉमन आहे. कढीपत्ता कॉमन आहे, हिरवी मिरची कॉमन आहे, उडदाची डाळ कॉमन आहे, मेथी डाळ कॉमन आहे हा. आणि चण्याची डाळ कॉमन आहे. हा, हे पण आणि हे पण. गूळ पण आहे. हा. म्हणजे सगळं बघा common हा, आहे. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये कढीपत्ता म्हणा, उडदाची डाळ म्हणा, मेथी दाणे म्हणा, चिंचेचा कोळ म्हणा, हे प्रामुख्याने वापरले जातात. हे आम्हाला तुम्हाला सांगायचंय. हा. कसं करूया पचडीसाठी काय? आता आपण कढई ठेवूया. ठीक आहे, गॅस लावू का? हा, ओके. कढई का पॅन? ते घेतलं चालेल. इतकं थोडंसं- छोटा? हा, थोडा तेल घालायचं, थोडा जास्त. थोडा जास्ती. ठीक आहे. मी एकदम कमी यूज करते घरी. म्हणूनच तुम्ही अजून फिट अँड फाईन आहात. बस झालं. तुम्हाला करमतं कुठे जास्त, गोव्यात का मुंबईत? मला मुंबईत. तिथे मुंबईत? थोडे दिवस बरे वाटतात. हा, जास्त हेच तर दिवस- असतं ना. हा. म्हणजे लेकीला माहेरपणाला गेल्यावरही माहेरही थोडे दिवसच गोड वाटतं. वाटतं. तिला आपलं सासरच बरं हा. वाटतं, हो की नाही? चला, तेल गरम झालंय, पुढे काय? आपण हे राई घालूया, बर मेथी दाणा, उडदाची डाळ थोडी. बर, मेथी दाणे. हे 1 स्पून घाल. चण्याची डाळ. हो, थोडा स्लो आहे ना. हो, स्लो आहे एकदम. हा, हे सगळी घाल. सगळी. हो, हे उडदाची डाळ खूप लागते ऍक्च्युली. जास्त असली ना चव येते. बर, ठीक आहे. जिरं घालू? हो, जिरा थोडस घाल. आता काय? हिंग घाल. हिंग. थोडा होऊ दे. बर, ठीक आहे. हिरव्या मिरच्या जास्ती भाजले नाही पाहिजे, थोडा तिखटपणा राहायला पाहिजे त्याचं. घालू का आता हिरवी मिरची? नाही, थोडा टाइम. नंतर घालायची. कढीपत्ता कढीपत्ता घाल. टाका. आता काय घालू? मिरची थोडी उशिरा टाकायची बर का. हा, थोडा कच्चापणा पाहिजे. कच्चेपणा आणि त्याचा तिखटपणा राहायला पाहिजे. बस झाली. अब क्या करे? आता काय नाही, ते बंद कर आता. आता हा गॅस आपण बंद केला. हा. पुढे काय? खोबरा घेऊया बाउल मध्ये. काय घालायचं याच्यात? खोबरं. घालायला सगळं. ओलं खोबरं. हो, सगळं. आपण थोडासा 1 टीस्पून गूळ घे. बस, जास्त नको, गोड नको. 2 टीस्पून हे घे, चिंचेचा कोळ. चिंचेचा कोळ. कोथिंबीर ये बघात घालायचे. फोडणी याच्यात घालायची. घालायची. अच्छा, ऐसा है क्या?